आज खूप दिवसांनी कुलकर्णी कुटुंब एकत्र बसले होते। त्याला कारण पण तसंच होतं। त्यांची मुलगी शिवांगी 4-5 महिन्यानंतर माहेरी आली होती आणि सकाळच्या पारी त्यांची सून सिया नाश्ता बनवत होती। नाश्ता बनवून झाल्यावर सिया नाश्ता घेऊन डायनिंग टेबलवर आली। नाश्त्याला आलू पराठा आणि दही पाहून तिच्या सासूबाई मोहिनीताई तिच्यावर ओरडल्या, हे काय सिया, मी तुला काय सांगितलेलं बनवायला आणि तू काय बनवलं आहे? मी तुला सांगितलं होतं ना ग, शिवांगीला पावभाजी आवडते, पावभाजी बनवण्यासाठी मी तुला सांगितले होती। आधीच तर एवढ्या दिवसातून माझी लेक माहेरी आली आहे आणि तू तिचं व्यवस्थितपणे माहेरपण पण करत नाही। आपल्या सासूचं बोलणं ऐकल्यानंतर सिया म्हणू लागली की आई, मी पाव आणण्यासाठी दुकानात गेले होते, परंतु दुकानातले पाव संपले होते। अगं त्या दुकानातील पाव संपले होते तर मग पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर बेकरी आहे, तेथून आणला असता एखाद्याने, पण तुला नाही, तुला सगळ्या कामाचा कंटाळा आहे, तुला तुझ्या नणंदसाठी पावभाजी बनवायची नव्हती म्हणून सांग की सरळ। मोहिनीताई एकदम रागात सियाला बोलत होत्या। अगं असू दे, आता तिने एवढं प्रेमाने बनवलं आहे तेच आपण खाऊया म्हणून तिचे सासरे तो विषय तिथल्या तिथं संपवत होते। सध्या शिवांगी अजून 10-15 दिवस इथेच राहणार आहे, नंतर कधीतरी आपण तिच्यासाठी पावभाजी बनवूया, एवढं रागवण्याची काहीच गरज नाही। सियाने एवढ्या प्रेमाने जो नाश्ता बनवला आहे तो आपण खाऊ। सासरे प्रदीपराव म्हणाले, बाबा मला आता खाऊ वाटत आहे पावभाजी, तर मग वहिनीचं काम आहे की नाही पावभाजी बनवायचं नव्हतं तर वहिनीने मला आधीच सांगायचं असतं की मी पावभाजी नाही बनवणार म्हणून, मी आईला सांगितलं असतं, आईने बनवली असती माझ्यासाठी पावभाजी। वहिनीला कामाचा कंटाळा आहे। शिवांगी आपल्या वहिनीकडे बघत रागात बोलत होती, परंतु सिया आपलं खाली मान घालून सगळ्यांचं बोलणं ऐकून घेत होती। नंतर प्रदीपजी म्हणाले की शिवांगी जास्त नाटकी करू नकोस, जे काही तुझ्या वहिनीने बनवलं आहे ते गपगुणाने खा। प्रदीपजीचं बोलणं ऐकून मोहिनीताई म्हणाल्या की तुम्हाला दरवेळेस तुमची सूनच बरोबरीची वाटते, तिचं चुकलं तरी तुम्ही तिला पाठीशी घालता, सुनासाठी आपल्या लेकीला खवळत आहात। आधीच तर 4-5 महिन्याने माझी लेक आली आहे आणि तुम्ही तिला 2 शब्द गोड बोलायचं टाकून तुम्ही तिलाच ऐकवत आहात। ह्यामध्ये फक्त तुमच्या सुनाचा दोष आहे, तुम्ही माझ्या मुलीला बोलू शकत नाही। सियाला कामाचा कंटाळा आहे। मोहिनीताई मुद्दाम त्यांचा मुलगा जो घरात बेडरूम मध्ये होता त्याला ऐकायला जावं म्हणून ओरडत होत्या, कारण का हे सगळं बोलणं त्यांच्या मुलाला ऐकायला जावे आणि त्याने घरात तमाशा सुरू करावा हे त्यांच्या मनात होतं। त्यांचा मुलगा रोहनला हे सगळं ऐकायला जावे म्हणून त्या मोठमोठ्याने बोलत होत्या। त्यांना माहित होतं की रोहन हा रागीट स्वभावाचा आहे, तरी पण त्यांना सून आणि मुलगा या दोघांमध्ये सतत भांडणे व्हावे असे वाटत होते आणि रोहन इतका नालायक आहे की तो सियाचं काहीही ऐकून न घेता तिला सारखा दोष देतो। अखेर हे बोलणं रोहनला ऐकायला गेले आणि तो रूमच्या बाहेर आला आणि सियावर ओरडला, सिया मी हे काय ऐकत आहे, तू मुद्दाम शिवांगीच्या आवडीचा नाश्ता बनवला नाही, जर तू मला सांगितलं असतं तर मी पाव ऑनलाईन ऑर्डर केले असते। सिया घाबरत रोहनला म्हणाली, अहो मी दुकानला गेलते पण तेथील पाव संपले होते आणि मी तुम्हाला सांगण्यासाठी रूममध्ये आलते आणि तुम्ही माझं बोलणं ऐकून न घेताच मला तेथून जा म्हणाला। मी माझ्या मोबाईलमधून ऑनलाईन ऑर्डर करणार होती, पण माझ्या मोबाईलमधला महिना झालं बॅलन्स संपला आहे। मोहिनीताई मध्येच म्हणाला, तुझी ही नाटकी बंद कर, सरळ सांगून टाक की तुला पावभाजी बनवण्याचा कंटाळा आला होता, तुला तुझ्या नणंदची उठाठेव करायची नाही। रोहन सियावर अजून ओरडायला लागला, पण तोपर्यंत प्रदीपराव म्हणाले, बाद झाला आता, सोडून द्या तो विषय, जे काही सुनबाईने बनवलं आहे ते खवा। एक दिवस पावभाजी नाही खाल्ली म्हणून काय बिघडणार नाही, अन्नाला कधी नावं ठेवायचं नाही, जे काही बनवलं आहे ते खवा, अन्नाचा अपमान करू नका। सुनबाईने बनवलेला नाश्ता थंड होत आहे, पटकन सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसा। पण रोहन अजून म्हणाला, का बाबा, जर शिवांगीला पावभाजी खायची आहे तर पावभाजी बनवणार। मग प्रदीपजी म्हणाले, रोहन जास्त राग चांगला नाही या, तू तुझ्या बहिणीसाठी तू तुझ्या बायकोला सगळ्यांसमोर किती बोलत आहे। ठीक आहे, आज तिने नाही बनवलं, त्याचं कारण पण तिने सांगितलं आहे ना, तरी पण तुम्ही तिचं म्हणणं का समजून घेत नाही? तुम्हाला आधी माहित आहे की सिया कोणत्याच कामाचा कंटाळा करत नाही,
जर तिला पाव भेटले नाही तर त्यात तिची चूक काय आहे? आणि तुला आज तुझ्या बहिणीचा फारच पुळका आला आहे. ह्याआधी ती किती वेळा माहेरी आली आहे. प्रत्येक वेळी तुला काही ना काही मागत आहे. एकदा तरी तिच्या मनाची गोष्ट आणून दिली आहे का तुला? तुला फक्त सियाबरोबर भांडण करण्यासाठी कारण लागतं. आणि हे आज तुला कारण भेटलं आहे, बाकी काहीच नाही. पण बाबा, पण प्रदीपरावांनी त्याला मोठ्या आवाजात गप्प बस म्हणून सांगितलं. रोहन किती पण रागीट स्वभावाचा असला तरी तो आपल्या वडिलांसमोर गप्प बसतो. प्रदीपरावांचं बोलणं झाल्यानंतर रोहन सियाकडे खूप रागाने पाहिलं. त्याने रागाने पाहिलेल्या बघून सियाच्या हृदयाचा ठोका चुकला. तिचा हातपाय थरथर कापायला लागले. तिला आता टेन्शन आलं की आता हा रोहन या कारणावरून मला काय करेल. प्रदीपरावांच्या आग्रहाखातीर सगळ्यांनी नाश्ता केला आणि आपापल्या कामाला निघून गेले. शिवांगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली. मोहिनीताई देवळात गेल्या. प्रदीपराव त्यांचं छोटंसं कपड्याचे दुकान होतं, त्या दुकानात गेले. आणि आज रविवार होता आणि रोहनला सुट्टी होती, त्यामुळे तो घरीच होता. आणि सिया किचनमध्ये काम करत होती. म्हणजे आता त्या घरात फक्त सिया आणि रोहन दोघेच होते. सिया काम करता करता अचानक रोहनचा आवाज ऐकून ती दचकली. त्याने सियाला आवाज दिला होता आणि खोलीत येण्यासाठी तिला सांगितले. म्हणाला की मला तुझ्या संग काहीतरी बोलायचं आहे. सियाला आता भीती वाटू लागली. तिला माहित होतं की तिच्यासोबत आता काय होणार आहे. ती विचार करू लागली, आता हे काय बोलणार आहेत माझ्या संग. ती लय वेळ किचनमध्ये सुद्धा थांबू शकत नव्हती. जर ती बेडरूममध्ये गेली नसती तर रोहन येऊन तिला फरफटत खोलीत घेऊन गेला असता. तिचं पाय जड होत होतं जाताना, तरी पण मनावर दगड ठेवत ती रोहनकडे बेडरूममध्ये गेली. सियाने हिम्मत एकवटून रोहनकडे पाहिलं. रोहनचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. रागाचा चेहरा पाहून सिया घाबरली. सिया म्हणाली की अहो, तुम्ही मला आवाज दिला. आला का महाराणी? आला का महाराणी? आज खूप खुश असताना तुम्ही. आज तुमच्या मनासारखं झालं ना. आज बाबाकडून मला बोलणं भेटलं हे पाहून तुला आनंद झाला असेल. हीच तुझ्या नवऱ्याची इज्जत आहे का तुझ्या डोळ्यासमोर? की तुझ्या नवऱ्याला तुझा सासरा बोलत आहे तरी तू गप्प बसली होती. माझा अपमान झालेला पाहून तुला आनंद झाला असेल. अहो नाही, तसं नाही. मी बाबांना तुमच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. यानंतर तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. रोहनने तिला एक जोराची मुस्काडीत दिली आणि ती मुस्काडीत इतकी जोरात होती की सियाचा बॅलन्स गेला आणि ती भिंतीवर जाऊन आदळली आणि तिच्या डोक्याला जखम झाली. नंतर त्याने लाथाबुक्क्याने तिला मारायला सुरुवात केली. रोहन अशा जागी तिला मारत होता ज्या जागी कोणाची नजर पडू नये. तिला मारून झाल्यानंतर त्याने तिला उचलून बेडवर झोपवलं आणि बेडरूमचा दरवाजा बंद करून त्याने त्याच्या शरीराची भूक तिच्याकडून भागून घेतली आणि नंतर तिला म्हणाला की याच्या पुढे जर तू सगळ्यांसमोर तुझं तोंड जरी उघडलं तर माझ्या इतका वाईट दुसरा कोणीच नाही. तुझी औकात विसरू नको. या घरात तुला काडीची किंमत कोणी देणार नाही. तुला 1 मिनिट नाही लागणार तुला या घरातून हाकलून द्यायला मला. रोहन तिला दराडून बोलत होता, परंतु सकाळपासून तिने काही खाल्लं नव्हतं आणि आता हा मार आणि अत्याचार त्याच्यामुळे तिला चक्कर आल्यासारखं होत होतं. त्यामुळे रोहन काय बोलतोय हे तिला काही समजत नव्हतं आणि तो तेथून निघून बाहेर फिरायला गेला. सिया हा झालेला प्रकार कोणाला सांगू पण शकत नव्हती, कारण का सियाला आपलं म्हणून असं कोणीच नव्हतं. लहानपणी तिचा जन्म होताना तिची आई वारली. आई वारल्यामुळे बाबा पण खूप दुःखी झाले आणि या दुःखामुळे बाबांना हार्ट अटॅक आला आणि ते पण देवाघरी गेले. सियाच्या नशिबात आपल्या मामाचा आणि मामीचं प्रेम होतं आणि तेच मामा मामी तिला आई वडिलांसारखे प्रेम करत होते. सियाची सगळी जबाबदारी मामांनी घेतली. त्या दोघांनी तिचं शिक्षण करून तिला चांगले संस्कार देऊन घडवले आणि मामानेच तिला चांगले स्थळ बघून तिचे लग्न लावले. परंतु त्यांना पण माहीत नव्हतं की ते सियाचं आयुष्य एवढं खराब असेल की तिचा नवरा एवढा राक्षसासारखा निघेल. शेवटी नशिबापुढे
कोणाचं काहीच चालत नाही. नीतीच्या पुढं कोणाचं जाऊ शकत नाही. आपला मामा मामीची आठवण काढून सिया खूप रडत होती. तिला आपल्या मामा मामीला त्रास द्यायचा नव्हता. नंतर थोड्या वेळाने सिया आपल्या स्वतःला सावरत किचनमध्ये गेली आणि दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. थोड्या वेळानंतर तिची नणंद शिवांगी आणि सासू मोहिनीताई दोघी पण आल्या आणि सासरे सुद्धा दुपारचे जेवण करण्यासाठी आले होते. जेव्हा शिवांगी किचनमध्ये आली तेव्हा तिने सियाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सियाचा चेहरा सुजलेला होता आणि डोक्याला जखम झालेली होती आणि असं वाटत होतं की सिया खूप वेळ रडत होती. शिवांगीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तिच्या आईला खुणवून विचारलं की वहिनीला काय झाले आहे, तर मोहिनीताईने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. परंतु शिवांगीला राहवलं नाही आणि ती तिला म्हणाली की वहिनी, तुमच्या डोक्याला हे काय लागलं आहे, कुठे पडला बिल्ला की काय? नणंदचं बोलणं ऐकल्यानंतर सियाला रडू आवरलं नाही आणि ती रडायला लागली की ते तुमच्या दादाने. तोपर्यंत तिची सासू मोहिनीताई तिच्यावर ओरडली आणि म्हणाल्या की तुला लाज वाटत नाही? तुझ्या बेडरूम मधल्या गोष्टी तू तुझ्या नणंदला सांगत आहे. ते तुमच्या दोघांमध्ये घडलं ते तू कसं सांगू शकते? तुझं तोंड बंद ठेव आणि कामावर लक्ष दे आणि तुझ्या रडण्याचा आवाज बंद कर. तुझे सासरे बाहेरच हॉलमध्ये बसले आहे. त्यांना जर तुझ्या रडण्याचा आवाज जरी ऐकायला गेला तर घरात नंतर हंगामा होईल. तुला कळत नाही का तुझ्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे ते? कशामुळे तोंड चालवत असते मग त्याच्या पुढे? स्वतःच्याच हाताने स्वतःवरच्या पायावर दगड मारून घेते. सासूबाईच्या बोलण्याकडे सिया आश्चर्याने पाहत होते आणि सासूबाई तिला म्हणत होत्या की पटकन जेवण बनव. सासरे बाहेर जेवणासाठी बसले आहे आणि शिवांगीला म्हणाल्या की तू पटकन तुझ्या बाबांना जेवण वाढ आणि मी जेवण वाढवून देते. परंतु सिया फक्त आपल्या सासूबाईकडेच पाहत होती. सासूबाईला राग आला आणि तिला एका बाजूला सारून त्यात चपात्या करू लागल्या. त्यांनी पटकन 2 चपात्या केल्या आणि त्यांच्या मुलीला शिवांगीला तिच्या बाबांना ताट नेऊन द्यायला सांगितलं. शिवानीने ते ताट नेले आणि बाबांपुढे ठेवले. शिवांगीने ताट आणलं हे पाहून प्रदीपराव आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले की शिवांगी बाळा, आज तू कशी काय जेवणाचं ताट घेऊन आली? सुनबाई कुठे गेली आहे? बाबा, वहिनी आहेत, चपात्या करत आहेत. वहिनीला थोडीशी मदत व्हावी म्हणून मी ताट घेऊन आली आहे. हे ऐकून प्रदीपराव खुश झाले आणि म्हणाले की खूप आनंद झाला तू वहिनीची मदत करते हे पाहून. असेच दोघे आनंदाने राहत जावा. ज्या घरात सुना आणि लेकी आनंदात राहतात त्या घरात सुख शांती लाभते. या आनंदात मी अजून एक चपाती खाण्यासाठी तयार आहे. शिवांगी तेथून बळबळच हसून किचनमध्ये आली आणि तिने गेल्यानंतर मोहिनीताई तिला म्हणाल्या की मी तुझ्या बाबांसोबत जेवण करते, नाहीतर आनंदात तुझे बाबा आतमध्ये यायचे आणि हिला पाहायचे आणि हिच्या चेहऱ्यावर लागलेलं पाहून त्यांना नक्की समजेल की घरात काय घडलं आहे आणि म्हणून तू आम्हाला जेवण वाढ. आणि सियाला ओरडत म्हणाल्या की माझं तोंड काय बघत बसले आहेस, पटकन चपात्या बनव, आम्हाला खूप भूक लागली आहे. सिया नाईलाजाने चपाती बनवू लागले आणि शिवांगी तिच्या आईला आणि बाबांना जेवण वाढू लागली. तोपर्यंत रोहन पण बाहेरून आला होता आणि प्रदीपराव पण त्यांचे जेवण झाल्यानंतर ते त्यांच्या कामाला गेले आणि नंतर मोहिनीताई रोहनला आणि शिवांगीला जेवण वाढू लागल्या. प्रदीपराव गेल्या गेल्या त्यांनी सियाला मोठ्याने हाक मारली, महाराणी, आता तुमचं तुम्ही काम करा आणि येऊन या दोघांना जेवण वाढ. आत बाहेर करून विनाकारण आमचा आज हाल झाले आहे. मोहिनीताई आता रोहनला म्हणाल्या, अरे तू तुझा राग जरा कमी करत जा. तुझ्या बायकोच्या डोक्याला बघ किती लागलं आहे. एवढा राग बरा नाही या. तुझ्या बाबांच्या नजरेपासून तुझ्या बायकोला कसं वाचवलं आहे ते मला आणि शिवांगीलाच माहीत आहे. अगं आई, तुम्हाला माझा राग शांत करण्यासाठी सांगत आहे. सकाळी काय झालं ते तू विसरली आहे का? माझ्या मनात आलतं की हिचा गळा दाबावा
आणि आई, तुम्हाला समजावण्याचा अजिबात प्रयत्न करत जाऊ नको. शेवटी आपल्या मुलाच्या असल्या बोलण्याने मोहिनीताई पण गप्प बसल्या. जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत गेले. थोड्या वेळानंतर दाराची बेल वाजली. बिचारी सिया एका कोपऱ्यात तिच्या नशिबाला दोष देत रडत होती. खूप भाग्यवान असतात काही मुली, त्यांना एवढे चांगले सासर भेटते. तिला दुःख वाटत होतं की आईबाबाचं प्रेम भेटलं बी नाही आणि आता सासरी पण सुख नाही. या विचाराने तिला खूप रडू येत होतं. बेलच्या आवाजाने ती शुद्धीवर आली आणि दरवाजा उघडायला गेले. तोपर्यंत तिची सासू तिथं आली आणि तिला पाठीमागे ढकलत म्हणाले की तुझा अवतार बघ, कुणी पाहिले तर काय म्हणतील? त्यांना संशय येईल की आम्ही तुझ्यावर अत्याचार करत आहोत. सून आहेस तू ह्या घराची, इज्जत तुझ्या हातात आहे. तू जाऊन आतमध्ये बस, मी उघडते दरवाजा. सिया पटकन बेडरूममध्ये गेली. मोहिनीताईने दरवाजा उघडला तर समोर सियाचे मामा मामी उभा होते. त्यांना अचानक आलेलं पाहून मोहिनीताई घाबरल्या आणि त्या विचार करू लागल्या की सियाच्या सासऱ्याच्या नजरेपासून सियाला लपवून ठेवलं, पण मामा मामीपासून तिला कसं लपवून ठेवायचं? त्या विचार करत असताना त्याची मामी म्हणाली की विहीनबाई, आम्ही आतमध्ये येऊ का नाही? का इथेच आपण गप्पा मारत बसू? एकदम हसत खेळत त्यांच्याशी बोलत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून मोहिनीताई भानावर आल्या आणि त्यांना आतमध्ये घेऊन आल्या. रोहन पण कोण आले आहे हे पाहण्यासाठी बाहेर आला. सियाच्या मामा मामीला पाहून तो सुद्धा दचकला आणि त्याला घाम फुटला आणि त्याने जाऊन मामा मामीचा आशीर्वाद घेतला. नंतर मामा मामी म्हणाले की सिया कुठे आहे? मग रोहन म्हणाला की मी तिला घेऊन येतो. रोहन आपल्या बेडरूममध्ये गेला आणि सियाला धमकी देऊ लागला की एक शब्द बी तू तुझ्या मामा मामीला सांगितलं तर आज दुपारी जेवढा तू मार खाल्ला आहे त्यापेक्षा दुपटीने मी आज संध्याकाळी तुला मी मारत असतो. त्यामुळे तू तुझ्या मामापाशी एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. आणि जर हे तुझ्या डोक्याला काय लागलं आहे विचारलं तर काहीतरी तू कारण सांग. तू तुझा अवतार नीट कर आणि बाहेर चल. तिने आपला अवतार नीट केला. तिने आपली केस नीट केली आणि साडी नीट केली आणि बाहेर आली. बाहेर आल्या तिच्या डोक्याला लागलेलं वन पाहून मामा मामी जे खाली बसलेले होते ते उठून उभा राहिले. मामा मामीला पाहून सियाला खूप रडू आले आणि मामी तिच्या जवळ आली आणि म्हणाली की बाळा, हे तुझ्या डोक्याला काय लागलं आहे? परंतु रोहन मध्येच म्हणाला की ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली आहे. मामीने तिला मिठीत घेतलं आणि विचारलं की खरं सांग, तू तुझ्या मामीला खरं सांगणार नाही का? आमच्यापासून काहीही लपू नको. आणि तू रडत का आहेस? अहो सियाची मामी, खूप दिवसापासून ती तुम्हाला पाहत आहे म्हणून रडत आहे. नाही नाही ताई, मला रडण्याचा प्रकार कळत आहे आणि माझी मुलगी आहे ती कुठल्या दुःखाने रडत आहे आणि ती कशामुळे रडत आहे हे मला नक्कीच माहीत आहे. रोहन रागात म्हणाला की मग तुम्हीच विचारा, ती तुम्हाला सांगेल. मामी, नाही, मला माझ्या नवऱ्याने खूप मारलं आहे. अचानक सिया बोलली. सगळेच घाबरून सियाकडे पाहू लागले. तू माझ्या मुलीवर हात कसा उचलला? सियाचे मामा रोहनला म्हणाले, अहो भाऊ, हे त्या दोघांच्या बेडरूममधील गोष्ट आहे, त्यामुळे आपण ह्या दोघांच्या भांडणात नको पडायला. नंतर सियाची मामी मोहिनीताईला म्हणू लागल्या की जर हीच गोष्ट जर तुमच्या मुलगी शिवांगी बरोबर जर घडली असती तर तेव्हा पण तुम्ही हेच बोलला असता का? आम्ही आमच्या मुलीला बोलत आहोत. ज्या घरातील वडीलधारे माणसेच अशा गुन्ह्याला पाठिंबा देत असतील तर या घरात मी माझ्या मुलीला ठेवू शकत नाही. आज माझ्या मुलीला एवढं मारलं आहे आणि उद्या जर हा माझ्या मुलीला मारून टाकण्याला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. माफ करा, पण आम्हाला आमची मुलगी जड नाही. आजपर्यंत आम्ही तिला खूप प्रेमाने सांभाळ केला आहे आणि याच्या पुढे सुद्धा करू इच्छितो. आम्ही आमच्या सियाला 1 मिनिट सुद्धा इथे ठेवू शकत नाही. आम्ही आमच्या मुलीचे लग्न मारण्यासाठी किंवा मार खाण्यासाठी केलं नाही. पण ताई, माझं ऐका.
परंतु सियाचे मामा मामीने त्यांचं काहीच ऐकलं नाही आणि सियाला तेथून घेऊन निघून गेले. जेव्हा ही गोष्ट प्रदीपरावांना कळाली ते सुद्धा खूप संतापले. जेव्हा मोहिनीताई आणि रोहनने सियाला माघारी आणण्यासाठी प्रदीपरावांना सांगितले तेव्हा प्रदीपरावाने त्या गोष्टीसाठी नकार दिला. ते म्हणाले की माझी सून जिथे कुठे असेल तिथे आनंदित राहावे, परंतु ह्या घरात मी तिला परत आणणार नाही. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.